डोंगर खोदून मंदिर बांधलं जातं हे आपण ऐकलंय, पण संपूर्ण डोंगरच वरून खाली कोरून काढून एक भव्य मंदिर उभारलं गेलं असेल तर एकदम मोठं म्हणजे इतकं भव्य मंदिर आहे ना. सुमारे 1200 वर्षापूर्वी कोणतेही आधुनिक यंत्र नसताना हे कसं घडलं? आणि समोर दिसतंय ते मुख्य शिवलिंग, कैलाश मंदिराचा मुख्य गाभारा आपल्याला समोर दिसतोय. इकडे 2 मजली मोठीच्या मोठी लेणी दिसते इकडे आपल्याला. जगातलं सर्वात मोठं एकाश्म मंदिर, हजारो वर्षांचा इतिहास आणि आजही न सुटलेली अनेक रहस्य. चला जगाला आजही चकित करणाऱ्या वेरूळ लेण्यांच्या प्रवासाला निघूयात. मला आज कोरीव या सुंदर मूर्त्यापेक्षा जिवंत मूर्त्या खूप जास्त आज दिसायला लागलेल्या आहेत. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो नेहमीप्रमाणेच भन्नाट अशा या व्हिडिओमध्ये. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं सुंदर असं रहस्यमयी भद्रा मारुतीचं मंदिर. सुंदर असं दर्शन झालंय या ठिकाणचं. आता इथून आपण निघालोय वेरूळ लेणी पाहायला. लेट जर झाला तर खूप जास्त वेळ होऊ शकतो आणि बरंच फिरायचं आहे. जवळजवळ 2 ते 3 तास तिकडे जाणार आहेत आपले. त्या मंदिरापासून जवळजवळ 5 किलोमीटर अंतरावर वेरूळ लेण्या आहेत आणि त्याच्यानंतर कृष्णेश्वर मंदिर आहे. पण बघूया जर टाइम जर मिळाला तर ते आपण नक्की करणार आहोत. भयानक गर्दी आहे आज मित्रांनो. सगळीकडे पार्किंग फुल आहे. तुफान म्हणजे तुफान गर्दी आहे, तुफान गर्दी आहे. फायनली गाडी इथं लावली आहे आणि भयानक गर्दी आहे आज. किती वेळ लागतो तिकीट भेटायला बघूयात. इकडून एंट्री असणार आहे. आपण पोचलो एंट्री पाशी. पण जेवढं मी बघतोय तुफान म्हणजे तुफान गर्दी आहे. बरीच गर्दी आहे. गर्दी बघा मित्रांनो, तिकिटासाठी एवढी गर्दी आहे. आणि इकडे जर तुम्ही बघितलं लिटरली मला जत्रेत आल्याचा फील होतो आता. भयानक गर्दी आहे आज, भयानक. किती आहे? 40 म्हणजे आधी किती 10 रुपये तिकीट होतं ना? आधी 10 रुपये तिकीट होतं, आता ते झालेलं आहे 40 रुपये तिकीट पर पर्सन. त्या ठिकाणी बाहेरच्या देशातील लोकांना 600 रुपये आणि 15 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा खालची मुलं आहेत त्यांच्यासाठी फ्री आहे. आणि व्हिडिओ शूट जर करायचं असेल तर त्यासाठी आहेत 25 रुपये. हां हां का मिळालेत तिकीट 40 रुपयाचे. आणि समोरच आपल्याला दिसतंय ते सुंदर असं कैलाश टेम्पल, कैलास मंदिर. तिकिटाला पण लाईन आहे तिकडं आणि आत जायला सुद्धा लाईन आहे. इधर बोरिंग ये इसका स्लिप लिया आपने? इसका स्लिप लिया? फ्री बोला वो पूछा था. अच्छा हाँ इसलिए. मित्रांनो झालेलं आहे आपलं. आता एंट्री फायनली झाली. यांच्या सगळ्या केव्ज आहेत त्या सगळ्या एलोरा म्हणजे वेरूळच्या गुहा आहेत त्या वर्ल्ड हेरिटेजच्या अंडर येतात. त्याच्यामुळं इथं पूर्णपणे कंट्रोल हे गव्हर्नमेंटचं आहे. त्यामुळं इथे सगळे स्ट्रिक्ट रूल फॉलो करावे लागतात. समोर आपल्याला दिसतंय सुंदर असं भव्य आणि मोठं कैलाश मंदिर. आणि हे मंदिर संपूर्ण एका दगडामध्ये कोरलेलं आहे. आणि हे खालून वर न कोरता वरून खाली करलं आहे. म्हणजे अख्खं मंदिर हे समोर दिसतंय ते वरून खोदत कोरीव काम करत खालीपर्यंत आलेले आहेत. मित्रांनो मंदिरात जायच्या आधी आपल्याला मंदिराच्या बाहेरच्या बाजूला भिंतीवर मोठ्या मोठ्या अशा मूर्त्या कोरलेल्या दिसतात अखंड कातळामधल्या. आणि ते इतक्या भव्य आहेत आणि इतक्या सुंदर आहेत. काही ठिकाणी आपल्याला थोडंसं भस्म झालेल्या मूर्त्या आहेत, इकडच्या मूर्त्या पडलेल्या आहेत. आपल्याला आत जायच्या आधी भयानक आत्ता गर्दी आहे पण बाहेरचा परिसर खूप सुंदर आहे. आणि बऱ्याच मोठ्या अशा छानशा मूर्त्या आपल्याला इकडे दिसतात. कोरीव काम आहे ना पूर्णपणे. मंदिराच्या या बाजूला सुद्धा तुम्हाला खूप सुंदर अशा मूर्त्या दिसतात, मस्त आहे. आणि वरती बाल्कनी आहे आय थिंक. चला पहिला आतमध्ये जाऊयात. डेंजर आहे गर्दी बघा मित्रांनो. आज जाताना हे बघा तुफान म्हणजे तुफान गर्दी आहे. मित्रांनो मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर आपल्याला इकडे काही रूम दिसतात इकडे आणि तिकडे सुद्धा.
फायनली पोहोचलो मंदिराच्या आतमध्ये. इकडे आपल्याला गणेशाची मूर्ती दिसते. सुंदर असं वातावरण या ठिकाणी आतमध्ये आहे. फक्त एक खंत वाटते, खंत म्हणण्यापेक्षा मला आज कोरीव ज्या सुंदर मूर्त्यापेक्षा जिवंत मूर्त्या खूप जास्त आज दिसायला लागलेल्या आहेत. हे बघा, बघू जेवढं आपल्याला पाहता येतं तेवढं पाहूयात. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ लेणी ही भारतातील सर्वात अद्भुत ऐतिहासिक वास्तूंपैकी एक मानली जातात. वेरूळ लेण्यांमधील सर्वात प्रसिद्ध म्हणजे कैलास मंदिर. हे मंदिर एक अखंड खडकातून वरून खाली कोरून तयार करण्यात आले आहे. असे मानले जाते की श्रीकृष्ण प्रथम यांच्या काळात या भव्य मंदिराची निर्मिती झाली. स्थापत्यकला, शिल्पकला आणि अभियांत्रिकीचा एक अद्वितीय नमुना मानला जातो. या मंडपाच्या दोन्ही बाजूला बघितलं तर संपूर्ण कोरीवकाम मूर्त्या आपल्याला दिसतात. आता आपल्याकडं गाईड नाही आहे, त्यामुळे मी फक्त तुम्हाला सध्या दाखवू शकतो काय काय आहेत. जसं आपण आतमध्ये आलो, या ठिकाणी तुम्हाला हत्ती पाषाणातील पाहायला मिळतो. एकदम मोठा असा, पण त्याची सोन तुटलेली आहे. इकडे एक आपल्याला मनोरा दिसतो. इकडे वरती जायला रोड कुठला लवकर कळत नाही, मागूनच जायला लागणार ना. असं राहून मारून ओके, फिरून जावं लागणार. हा, एकदम मोठं म्हणजे इतकं भव्य मंदिर आहे ना, खूप मोठं म्हणजे खूप भव्य असं मंदिर तुम्हाला इकडे मागे दिसतंय. पूर्णपणे खडक खोदून, कातळ खडक खोदून हे तयार केलेलं मंदिर आहे. बाजूने सुद्धा वरती इकडे थोडंसं बहुतेक बंद केलेलं दिसतंय, पण तिकडे आपण मागेपर्यंत जायचं आहे. आतमध्ये पण जाता येतं आणि त्याचबरोबर इकडे वरतीही जाता येतं. मित्रांनो, जर तुम्ही बघितलं, बरेच लोक चप्पल बोट घालूनच आत आलेले आहेत मंदिर असून सुद्धा, आणि मॅक्सिमम लोकांनी बाहेर काढलेले आहेत. पण बरेच असे लोक आहेत, ते बघा, बूट चपला घालूनच सरळ आत आलेले आहेत मंदिरामध्ये. ॲक्च्युली हे चुकीचं आहे, इथे लोकांना बोलायचं. मंदिराच्या चारी बाजूला मोठ्याच्या मोठ्याचे हत्ती कोरलेले आहेत दगडामध्ये. एकदम मोठे हत्ती आहेत. सिंह पण आहे ना, हत्ती सिंह कोरले दिसत, एकदम मोठ्याच्या मोठ्या अशा आहेत त्या. आणि हे बघा वरतीपर्यंत कसलं जबरदस्त बांधलंय. आणि याची जी भव्यता जर बघितली ना, ती इमॅजिनही करू शकत नाही, इतके मोठे आणि इतके भव्य आहेत हे. जबरदस्त आहे, खरंच विश्वास ठेवतात नाही, एवढं जबरदस्त आहे बघा. आणि खोदलं कसं असेल विचार करा ना, एवढ्या उंचावरून सगळं खोदत खोदत खाल्लेले आहेत. माणूस एवढा दिसतोय आणि विचार करा एवढं खोदत कसं आले असतील. आणि हे चारी बाजूनं असं खोदलेलं आहे. हे मागची बाजू आलो आपण मंदिराच्या मागच्या बाजूला, आणि इकडे बघा मागच्या बाजूला इकडे असं थोडंसं प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळ्या मूर्त्या आतमध्ये बघतात. इकडे सगळ्या मूर्त्या आहेत मागच्या बाजूला. चारी बाजूनं बघत गेलं तर सगळीकडे आतमध्ये मूर्त्या कोरलेल्या आहेत. ही सर्वात मोठी लेणी आहे इथलची, फर्स्ट नाही. आता इथून पुढं जे जाऊ आपण, ते छोट्या छोट्या लेण्या येतात, ते आपल्याला लवकर लवकर कव्हर होतील. हा सगळ्यात मोठी लेणी. ओके, म्हणजे ही सगळ्यात मोठी लेणी आहे. नाही ती भव्यता बघूनच कळते की किती मोठी आहे. खूप मोठी लेणी आहे. त्याच्यानंतर त्या बाकीच्या लेण्या पण बघूयात, पण आज मला एकदम क्लोजली सांगता येणार नाही, कारण की खूप जास्त माणसं, खूप जास्त गर्दी आहे. त्याच्यामुळे आपण थोडंसं वरती जाऊन मागच्या थोड्या मूर्त्या बघूयात. कैसे चलेंगे, ऊपर भी सीढ़ियाँ. सगळं कोरीव नक्षी काम आहे. हां, तेच थोडं बघूयात. इथं आल्यानंतर आपल्याला पूर्णपणे सगळ्या बाजूला म्हणजे चारही बाजूला अशा मोठे मोठे नक्षीकाम केलेलं दिसतंय नंबर दिला काय त्या सगळ्या ठिकाणी. समोर इकडे मंदिर दिसतंय आणि या चारही बाजूला आपल्याला म्हणजे या सगळ्या चारही बाजूचे भिंती आहेत. तर भव्यच्या भव्य म्हणजे हे बघू शकता इकडं एकदम भव्य मूर्त्या आहेत इकडे. इथे एक मूर्ती दिसते, ह्याच्यामध्ये आपल्याला दिसते नरसिंह भगवान, आणि याच्या बाजूलाच इकडे आपल्याला दिसते हे विष्णूजी. इकडे खाली तुम्हाला दिसेल, चालताना लगेच लक्षात येत नाही, पण तुम्हाला पाणी जाण्यासाठी ड्रेनेज व्यवस्था त्या काळामध्ये बनवलेली आहे. हे पूर्ण दगडामध्ये खाली, आणि हे बघा इकडे ते पाणी जाण्यासाठीची व्यवस्था, ड्रेनेज व्यवस्था त्या काळामध्ये सुंदर अशी करून ठेवले. कसली सुंदर अशी मूर्ती आपल्याला इकडे दिसते बघा.
किती छानसं कोरीव काम केलेलं आहे आणि किती भव्य अशी मूर्ती आहे. मंदिराच्या पुढच्या बाजूला आल्यानंतर आपल्याला एकदम बारीकसं आणि एकात एक अशा जवळ असणाऱ्या मूर्त्या पूर्णपणे पाहायला मिळतात. अख्खी भिंत आहे मोठी, त्याच्यामध्ये सुंदर असं कोरीव काम करून छोट्या छोट्या मूर्त्या कोरलेल्या आहेत. वरती जाऊयात. मित्रांनो, मंदिरात जाण्यासाठी सुद्धा आज भयानक गर्दी आहे. मी बाहेर तर सगळं फिरून आलो, आता आतमध्ये जायचं आपल्याला. फायनली आतमध्ये किती लोक थांबतात बघा. फायनली आपण आतमध्ये आलोय आणि इथं पूर्णपणे अंधार आहे. इकडे दिसतोय पूर्णपणे अंधार, तिकडे लाईट लावलेली आहे फक्त थोडी दिसण्यासाठी. पण हे आतमध्ये आपल्याला सुंदर मंदिर दिसतंय, पण पूर्णपणे अंधार आहे, भयानक गर्दी आहे. आणि समोर दिसतंय ते मुख्य शिवलिंग, कैलाश मंदिराचा मुख्य गाभारा आपल्याला समोर दिसतोय इकडे. या ठिकाणी हा मोठा असा सभामंडप आहे त्या मंदिराच्या आतमध्ये, आणि तिकडे मुख्य गाभारा मंदिराचा. आणि शिवलिंग आहे ना मेन. शिवलिंग मेन आहे तिथं. तिथं शिवलिंग आपण जो बघितला तो गाभारा. आता पुढे बाहेर, कारण की प्रत्येक ठिकाणी पोहोचण्यासाठी बाहेर घेऊन मुख्य मंदिर इथं आहे गाभारा, आणि गाभाऱ्याच्या बाजूलाच आपण बाहेर आलोय मागच्या बाजूला मंदिराच्या. आणि इकडे आपल्याला छोटी 2 मंदिरं पाहायला मिळतात इकडच्या बाजूला. त्या मंदिराच्या चारी बाजूला, म्हणजे जो गाभारा आहे गाभाऱ्याच्या चारी बाजूला आपल्याला असे छोटे छोटे मंदिरं सगळ्या बाजूनं बांधलेले दिसतो. हो दिसतंय ना ते काय. मित्रांनो, या ठिकाणावर जर आतमध्ये बघितलं तर समोर आपल्याला शिवलिंग दिसते तिकडे, आणि तिथून येणार तो अभिषेक वगैरे जे काही पाणी असेल किंवा दूध असेल ते तिथून बाहेर येतं, तिथून ते पूर्ण खाली जातं. शिवलिंग समोर, मुख्य गाभारा समोर, आणि त्याच्याबरोबरच इथल्या बाजूला आपण विचार केला असेल की नंदी महाराजांची मूर्ती कुठे आहे, तर मंदिराच्या बरोबर समोरच्या बाजूला नंदी महाराजांसाठीचं बांधलेलं एक मंदिर म्हणू शकतो किंवा ही जागा आहे. तर या ठिकाणी आपल्याला हा पाषाणातील मूर्ती आपल्याला नंदी महाराजांची इकडे पाहायला मिळते. या ठिकाणी ही जी आपण खालून बघितली होती ती गॅलरी आपल्याला इकडे दिसते. बरोबरच समोर नंदी महाराजांची मूर्ती, त्यांचं स्थान आहे, त्याच्याबरोबरच आतमध्ये गाभारा. असं हे सुंदर असं मंदिर आपल्याला इकडे दिसतंय. मित्रांनो, मंदिरातून खाली आलो आहे, आणि खाली आल्यानंतर तुम्हाला एकदम इकडे दोन्ही साईडला, म्हणजे इकडच्या बाजूला आणि मागच्या बाजूला एकदम भव्य अशा मूर्त्या पाहायला मिळतात. इकडेही आणि इकडे सुद्धा. इसवी सन 6व्या ते 10व्या शतकादरम्यान या लेण्या डोंगरात कोरल्या गेल्या. येथे एकूण 34 लेण्या असून त्यामध्ये बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माची अप्रतिम शिल्पकला पाहायला मिळते. वेरूळ लेणी त्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वामुळे युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समाविष्ट आहेत. आज जगभरातून लाखो पर्यटक या अद्भुत कलेचा अनुभव घेण्यासाठी येथे भेट देतात. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला इकडे आपल्याला एक अखंड कातळात खोदलेलं पाण्याचं कुंड इकडे पाहायला मिळतं. आता पाणी आहे, पण ते पिण्यायोग्य तर वाटत नाही, कारण की बऱ्याच लोकांनी कचरा टाकलेला आहे त्याच्यामध्ये, आणि शेवाळलेलं सुद्धा आहे. मित्रांनो, आपण आलोय ह्या मंदिराच्या वरच्या बाजूला, आणि इकडून बघा हे मंदिर कसं दिसतंय. हे असं वरून खोदायला चालू केलं आणि असं हे करत करत खाली गेलेत. मंदिराच्या छतावर आपल्याला 4 सिंह पाहायला मिळतात. वरती आलो आहे, आणि वरती आल्यानंतर इथून तो सुंदर नजारा आपल्याला दिसतोय. हे बघा, माझ्या मागे पाहू शकता आपण, बरोबर त्या मंदिराच्या वरच्या बाजूला आहोत मागे, आणि इथून कसं खोदलेलं आणि किती खोल आहे, थोडं जबरदस्त हा नजारा दिसतोय आपल्याला. आणि समोर सुंदर असा सूर्य तो हळूहळू खाली जाताना दिसतोय. ही लेणी बघून झाल्यानंतर आम्ही चाललोय पुढच्या लेणी बघायला, आणि ही जी लेणी आहे ती सगळ्यात मोठी लेणी आहे 16 नंबरची, आणि बाकीच्या ज्या लेण्या आहेत त्या बऱ्यापैकी छोट्याशा लेण्या आहेत.
आता ती 16 झाल्यानंतर ही आहे लेणी क्रमांक 15. ती बऱ्यापैकी वरती आहे आणि बाकीच्या आपल्याला अशा खाली खाली दिसतील एकदम लांबपर्यंत. ही आहे 14 नंबरची लेणी आणि ही सुद्धा बऱ्यापैकी मोठी लेणी आहे. आत आल्यानंतर आपल्याला सगळ्या बाजूला फिरता येतं इकडे आणि इकडे पूर्णपणे नक्षीकाम केलेलं आहे प्रत्येक लेणीमध्ये. इकडे सुद्धा आपल्याला मूर्त्या पाहायला मिळतात. खूप सुंदर आहे, खूप म्हणजे खूप सुंदर आहे. इकडे आतमध्ये बहुतेक जाणं बंद केलेलं आहे. इकडे जाऊ शकत नाही आहे, मागून काहीतरी रस्ता आहे पण बंद केलं इकडे. ह्या मूर्त्या खरंच आपली संस्कृती इतकी जबरदस्त आहे ना, आपण विचार करू शकत नाही, एवढी जबरदस्त आहे. बऱ्यापैकी जेवढ्या काही यातल्या ज्या लेण्या आहेत त्या प्रत्येक लेणीमध्ये अशाच प्रकारचं मूर्त्या कोरलेल्या आहेत आपल्याला दिसतात. मागं बघू शकता खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत, खूप मोठ्या अशा मूर्त्या आहेत. तर प्रत्येक लेणीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला ह्याच गोष्टी पाहायला मिळणार आहेत. ही 12 नंबरची लेणी आहे आणि इथली भारी गोष्ट म्हणजे एक छानशी गोष्ट म्हणजे ही जवळजवळ 2 मजली लेणी बांधलेली आहे. म्हणजे खालचा मजला, त्याच्यानंतर पहिला आणि नंतर दुसरा, असा हा 2 मजली मोठीच्या मोठी लेणी दिसते इकडे आपल्याला. आणि बरोबर वरतीपर्यंत जाता येते. हे बघा आणि किती ॲक्युरेट काम केलेलं आहे. एवढं काम आजकालच्या ह्याच्यामध्ये सुद्धा करत नाहीत, तेवढं काम प्रॉपर त्या ठिकाणी झालेलं आहे. या ठिकाणी एवढे मोठे खांब आहेत ना, ते बघा भयानक मोठे खांब आहेत आणि चारी बाजूला आतमध्ये तुम्ही बघू शकता मोठेच्या मोठे खांब आहेत. आणि तिकडे थोडासा अंधार आहे त्यामुळे आपण आतमध्ये नाही जाणार, पण कोरीव काम या ठिकाणी सुद्धा केले गेलेलं आहे. वरती जाण्यासाठी ना इकडं नाही आहे, इकडं नाही, इकडं आहे का एंट्री? हां वरती जाण्यासाठी आपल्याला इकडून पायऱ्या आहेत, पूर्ण अंधार आहे इकडे पायऱ्यांमधून. ते बघा अंधारातून वरती जायचं. हो, हा पहिला मजला. इथे आपल्याला सगळ्या मूर्त्या पाहायला मिळतील. इकडे बौद्धांची मूर्ती आपल्याला इकडे दिसते, बुद्धांची मूर्ती इकडे. आणि इकडून आता तरी बॅरिकेड्स लावलेत कारण खाली गेल्यानं पडण्याचे चान्सेस आहेत म्हणून. दुसऱ्या मजल्यावर आपण आलो आहे आणि इकडे काहीतरी लिहिलेलं आपल्याला दिसतंय याच्यावर. हे तुम्ही पाहू शकता इकडे. आपण आलोय 3ऱ्या मजल्यावर, म्हणजे जिथं वरती आहे त्या ठिकाणी. इथून सुंदर असा सूर्य आपल्याला दिसतोय आणि समोर इकडे आत जायला रस्ता कुठून आहे? आत जायला रस्ता हा इकडून आहे. इथून आपण आतमध्ये जाऊ शकतो. इकडे बुद्धांची मूर्ती दिसते समोर आणि इकडे आत आल्यानंतर तसाच मोठा असा हा आपल्याला मंडप दिसतो आणि प्रत्येक ठिकाणी खांब आहेत असे व्यवस्थित. आणि आत आल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर सगळ्या मूर्त्या इकडे तुम्हाला पाहायला मिळतील, मोठमोठ्या अशा बुद्धांच्या. मित्रांनो, आम्ही मुख्य मंदिर आणि त्याच्यानंतर 2-3 लेण्या बघितलेल्या आहेत आणि मजा आली. खूप छान असं हे ठिकाण आहे. सगळ्यांनी यावं असं मी म्हणणार नाही कारण की प्रत्येकाला हे माहिती आहे आणि प्रत्येकजण या ठिकाणी येतं. कारण तुम्ही आज बघितलं असेल किती जास्त गर्दी आहे या बाजूला. त्याच्यामुळं आम्ही आता सगळ्या बघत बसलो तर आम्हाला खूप जास्त वेळ होणार आहे कारण बऱ्याच लेण्या आहेत त्या ठिकाणी. त्याच्यामुळं एवढ्या बघितल्यानंतर आम्ही आता परतीचा मार्ग धरतो आहे. आपल्याबरोबर आज मनमत होते, त्यांनी आपल्याला सगळं व्यवस्थित दाखवलेलं आहे आणि कुठं कुठं काय काय गोष्टी आहेत, कुठल्या महत्त्वाच्या गोष्टी बघू शकतो आपण, त्या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्याला दाखवल्या, तुम्हालाही पाहायला मिळाल्या. तर त्यांना मी खरंच थँक्स म्हणतो. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या एकट्यानं फिरण्या. आणि आम्ही आज एका दिवसामध्ये जवळजवळ देवगिरी केला, देवगिरी करून त्याच्यानंतर भद्रा मारुती केला, त्याच्यानंतर ह्या लेण्या करायला आलो आहे.
3 ठिकाणं एका दिवसामध्ये कव्हरअप करताना हालत खराब झाली. तर या गोष्टीवर तुम्ही पहिल्यांदा जाऊन लगेच सबस्क्राईब करा लगेच. तर मित्रांनो, कसा वाटला व्हिडिओ मला नक्की कमेंट करून कळवा. आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला जाऊन लगेच सबस्क्राईब करा. लाल बटन आहे ते, त्याच्या बाजूला तुम्हाला बेल आयकन दिसेल, त्याला क्लिक करा. म्हणजे असे जबरदस्त व्हिडिओ, सुंदर व्हिडिओ, छानसे व्हिडिओ, ऐतिहासिक व्हिडिओ सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला पाहायला मिळतील. तर मी आणि मनमत दोघंही घेतो रजा. तोपर्यंत जय महाराष्ट्र.